स्वातंत्र्य दिनाचा 80वा राष्ट्रीय सण देशात उत्साहात साजरा होत असताना वरोरा शहरात सुद्धा हा राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम तहसील कार्यालय परिसरात उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या हस्ते पार पडला, तर शहीद स्मारक परिसर नगर परिषद येथील ध्वजारोहण आमदार करण देवतळे, नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांच्या हस्ते पार पडले। यावेळी प्रथमच गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगानाने परिसर दुमदुमून केला होता। या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत नागरिकांनी शहरातील विविध भागात वृक्षारोपण करीत अल्पोपहाराचे वितरण केले। तसेच मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी स्वातंत्र्य लढ्यात ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देत या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्या स्वातंत्र्यवीरांना महापुरुषांना स्मरण करत मान्यवरांनी जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचे वृत्त संकलन करताना आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता वंदे मातरम आणि जनगणमन हे कोणी लिहिले या प्रश्नावर मात्र विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत दिसले। साजरा होतो या अनुषंगाने आमच्यासोबत आहे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय करणजी देवतळे, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार सर, काय सांगाल? आज संपूर्ण देशभरामध्ये आपण 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत। मी सर्व नागरिकांना, देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज उत्साहामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना ज्या सैनिकांनी आपल्या स्वातंत्र्यामध्ये लढा दिला आणि बलिदान दिलं त्यांनाही अभिवादन करण्याचा आजचा हा दिवस आहे। निश्चितच स्वातंत्र्य झाल्यानंतर आपण अमृत महोत्सव आपल्या देशाचा साजरा करत आहोत आणि यामध्ये सर्व नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे। आपल्या भारत देशाचं स्वातंत्र्यानंतर आताही आपण बघतो की देश आपल्या भारतावर आताही आक्रमण करण्यासाठी आहे, पण आपण सर्व जातीपात सगळं मतभेद विसरून सर्वजणांनी एकजूट होऊन कार्य केलं पाहिजे। आणि या आपण जगत असताना आपल्या देशासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या नागरिकांच्या मनामध्ये रूढ झाली पाहिजे। आणि याच निमित्ताने आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एकजूट होणे आणि ज्या प्रकारे आपलं सरकार काम करत आहे आपल्या देशाच्या प्रगतीसाठी सरकारचंच नव्हे तर संपूर्ण देशवासियांचं मोलाचं योगदान यामध्ये असलं पाहिजे ही आपली मी भावना व्यक्त करतो आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद सर। या ठिकाणी बघू शकतोय की जगत असताना देशवासियांना जे सरकारसोबत सामान्य नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं, ज्याच्यामुळे एकोपा निर्माण होईल अशी भावना या ठिकाणी या स्वातंत्र्य दिनी माननीय करणजी देवतळे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। परत आमच्यासोबत आहे वरोरा शहराच्या प्रथम नागरिक माननीय अर्चनाजी ठाकरे मॅडम। हा या ठिकाणी सोहळा साजरा होतो, काय बोला? आज 15 ऑगस्ट या दिवशी मी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना, पूर्ण वरोरावासियांना मनपूर्वक शुभेच्छा देते। आज या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आम्हाला इतका आनंद होत आहे की आपण आज या जगामध्ये वावरतो आहे। तो ज्या काही जणांनी, ज्या थोर नेत्यांनी बलिदान दिलेलं आहे त्यांचं आज हे सार्थक असं आज आपण मंगळाच्या यानवर सुद्धा आपण पोहोचलेलो आहे, चंद्रावर सुद्धा पोहोचलेलो आहे। म्हणजे इथपर्यंत प्रगती आज भारताने केलेली आहे, तर त्यांच्या बलिदानाला कुठेतरी एक वाव आलेला आहे आणि कुठेतरी त्यांना ही सलामी म्हटल्या जाईल आहे। आणि अशा पद्धतीने शैक्षणिकरित्या आणि अनेक कार्यामध्ये सुद्धा आपला भारत आज कुठल्याच गोष्टींनी मागे नाही। आपण प्रत्येक देशाला एक स्पर्धेमध्ये उभे जरी झालो तरी आपला भारत देश संस्कृतीने आणि सगळ्याच गोष्टींनी समोरच असेल असं मला वाटते। आणि परत एकदा मी सर्वांना सोबत आहे मुकेश भाऊ जीवतोडे, त्यांची काय प्रतिक्रिया, भाऊ काय सांगाल? आज देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष पूर्ण झाले, तरी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना परिवारातर्फे। खऱ्या अर्थानं या जो आपला देश आहे म्हणजे विविध जाती धर्माचे लोक राहतात, परंतु सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठंतरी आपला देश पुढे गेला पाहिजे हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते। आणि आज देश एका युवा पिढीच्या माध्यमातून नवीन दिशा देशाला मिळून राहिली आहे, तरी भविष्यामध्ये आपला देश भरपूर पुढे जाणार आहे। तरी या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रत्येक युवकांनी आपल्या देशासाठी पहिले काम केलं पाहिजे। सगळे आपसातले आपले राजकीय मतभेद, सगळे जातीमधले मतभेद दूर ठेवून आपण
आपण पहिले देशवासी आहो याकरिता आपण काम केलं पाहिजे. परत एकदा सगळ्या समस्त देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो आहे. त्याच अनुषंगाने आज आमच्यासोबत आहेत माननीय ऐतेशामजी अली. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. सर, काय सांगाल? आज या स्वातंत्र्य दिवसाच्या शुभ मुहूर्तावर संपूर्ण देशामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण आहे. आताच या ठिकाणी झेंडावंदन झालेलं आहे आणि या शुभ मुहूर्ती मी हीच सर्वांना आव्हान करतो की देशामध्ये समता समभाव सर्वांना सोबत घेऊन चालणे हीच आपल्या देशाची संस्कृती आहे. आणि जे आपले पूर्वजांनी आपला देश स्वातंत्र्य करण्याकरता सर्व धर्म समभाव सर्व एकत्रित येऊन जे बलिदान दिलं त्या बलिदानाला मी नमन करतो आणि सर्व युवकांना सर्वांना आव्हान करतो की सर्वांनी एकत्रित येऊन देशहितात कार्य करावं. जय हिंद. दिनानिमित्त आम्ही श्री संत गजानन महाराज भक्त परिवार बहुउद्देशीय संस्थेमार्फत ह्या ठिकाणी वृक्षारोपण झाडाचे वृक्षारोपण करत आहे. तरी पण 50 झाडाचे ह्या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे आणि ह्या वृक्ष लावल्यानंतर त्या वृक्षाचे जिम्मेदारी जी आहे. वंदे मातरम कोणी लिहिलं? वंदे मातरम सुभाषचंद्र बोस. कोणी लिहिलं? सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. काय म्हणतो? सुभाषचंद्र बोस. कोणी लिहिलं? सुभाषचंद्र बोस. वंदे मातरम कोणी लिहिलं? सुभाषचंद्र बोस. या ठिकाणी बघू शकतोय शोकांतिका म्हणावे वाटलेल. राष्ट्रगीत कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. वंदे मातरम. वंदे सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस. कोणी लिहिलं? सुभाषचंद्र बोस. या ठिकाणी परत एक मोठी शोकांतिका म्हणावी लागेल. कुठल्या विद्यार्थ्याने कुठल्या शाळेचे आहे आणि कुठल्या वर्गात आहे? हिरालाल लोया कुठल्या विद्यालय. वर्गामध्ये शिकते तू? 8वा. 8वा. तू? 8वा. सगळे 8वीच्या विद्यार्थिनी आहे. तू? 8वा. पक्क सुभाषचंद्र बोस? सर मी शुअर नाही आहे. शुअर नाही आहे. बघ, वंदे मातरम कोणी लिहिलं? रवींद्रनाथ पाटील. रवींद्रनाथ टागोर. वंदे मातरम रवींद्रनाथ टागोर. आणि जनगणमन कोणी लिहिलं? जनगणमन कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. दोन्ही रवींद्रनाथ टागोरनीच लिहिलं. अच्छा, या ठिकाणी बघू शकतोय. वंदे मातरम कोण लिहिलं? वंदे मातरम कोण लिहिलं? रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. या ठिकाणी बघू शकतोय खूप मोठी शोकांतिका म्हणावी लागेल की अजूनही या विद्यार्थ्यांना वंदे मातरम कोणी लिहिलं आणि जनगणमन कोणी लिहिलं याचा अजून थांग पत्ता नाही आहे. या ठिकाणी हितेश राजनहेरे, महाराष्ट्र न्यूज, वरोरा. प्रतिनिधी हितेश राजनहेरे, वरोरा, जिल्हा चंद्रपूर.